हॅलो गाईज, मी शिवकन्या युताय चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि आजचा जो दिनांक आहे तो 4 जुलै 2020 आहे. आणि जे काही द हिंदूचा आर्टिकल आलेला आहे मी तुम्हाला त्याचा मराठीमध्ये डिस्कस करून सांगणार आहे, ॲनालिसिस सांगणार आहे. तर जे काही आर्टिकल आपला आलेला आहे खूप सुंदर आणि खूप छान आर्टिकल आलेला आहे, जे की GS पेपरचा थर्ड जो इकॉनॉमीचा पोर्शन आहे त्यात सब टॉपिक जो ॲग्रिकल्चर आहे त्याच्याशी कोरिलेट करता येईल किंवा त्यातला पॉईंट आहे तिथे आपण हे सिलेबसमध्ये घेऊ शकतो. आणि यामध्ये आपल्याला जे काही आर्टिकल आले त्याच्यावरती आपण एक मोठा निबंध ज्याला आपण एसे रायटिंग म्हणतो ते करू शकतो. त्याच नंतर जे काही आन्सर रायटिंग करायचे आपल्याला त्यामध्ये जे काही फॅक्ट्स लागतात आणि फिगर्स लागतात ज्या की ऑथेंटिक आपल्याला, तर आपण याच आर्टिकलमधून त्या घेऊ शकतो. त्यातील जे काही सर्वे आहेत त्याच्यामधले खूप सगळे जे काही फॅक्ट आहेत त्या दिलेले आहेत, त्यामुळे आपण आन्सर रायटिंगमध्ये टाकून ते प्रभावी आपलं होऊ शकतं. त्याच नंतर जे काही रुरल इकॉनॉमी आहे, जे काही ॲग्रिकल्चर इकॉनॉमी आहे त्याचं नेमकं प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यावर लॉकडाऊनचा काय परिणाम झालेला आहे, ह्या काही सर्व गोष्टी आहेत त्या खूप छान दिलेल्या आहेत, डीपमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला हे शेवटपर्यंत बघायचं आहे. त्याच्यानंतर जे काही ॲक्च्युअल आर्टिकल आहे त्याला आपण स्टार्ट करूयात. जे काही आर्टिकल आहे तर जे काही आता रिसेट करणं गरजेचं आहे. तर काय जी काही रुरल जॉब पॉलिसीज आहे त्याच्यासाठी रिसेट करणं, जे काही वुमेनचं वर्क आहे त्यांना तिथे रिकग्नाईज करणं, कारण जे काही ॲग्रिकल्चर आहे त्याच्यामध्ये वुमेनचं कॉन्ट्रीब्युशन खूप जास्त आहे, त्यामुळे त्यांना तिथे रिकग्नाईज करणं गरजेचं आहे. आणि जे काही लॉकडाऊन झालेलं आहे, आता लॉकडाऊनच्या नंतर जे काही इंडिया इमर्ज होईल, काहीतरी नवीन जे काही पॉलिसीज आहेत ते घेऊन येईल, तर जे काही लेबर मार्केट पॉलिसी आहे तर त्या रिव्हर्स होणार आहेत. जे काही पॅन्डेमिक आहे आणि याच्यात जे काही जेंडर डिफरन्शिएटेड आहे तोही इम्पॅक्ट असणार आहे, तर त्यामुळे जे काही पॉलिसी आहे तर त्या वुमेनच्या ओरिएंटेड पण रिकग्नाईज करून त्यांनाही त्यात सहभागी करून घेतलं पाहिजे. आणि जे काही कोविड-19ची जे काही पॅन्डेमिक आलेली आहे तर याच्यावरती जे काही वुमेन वर्क आहे त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात ह्यूज इम्पॅक्ट झालेला आहे, जे की ऑफिशियल स्टॅटिस्टिक आहे तर ते वुमेनचं वर्क आहे त्याला कॅप्चर करत नाही किंवा रिकग्नाईज करत नाही. त्याच्यानंतर जे काही रायटर आहे तर ते लिटल अटेन्शन म्हणजेच याच्यामध्ये खूप काही दिलेलं आहे तर त्या वुमेनच्या वर्ककडे बघतात. जे काही पेड आहे, जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहे त्यानंतर जे काही पेड आहे, जे काही पॅन्डेमिक म्हणतो, तर जे काही वुमेनचं वर्क आहे तर जे काही डिझाईन करणं गरजेचं आहे, तर जे काही पेड आणि कॉन्सिक्वेन्सेससाठी तर स्पेसिफिक पॉलिसीज आणि प्रोग्राम बनवणं गरजेचं आहे जे की महिलांच्या ओरिएंटेड असतील. आणि त्याच्यानंतर जे काही अझीम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे तर त्यांनी एक सर्वे केला, तर त्या सर्वेनुसार जे काही 12 राज्य आहेत त्याच्यामध्ये 5,000 वर्कर जे काही ॲक्रॉस होते आणि त्याच्यामध्ये 52% जे होते तर वुमेन वर्कर्स होत्या, म्हणजे महिलांचा सहभाग होता कामामध्ये. आणि जर बघितलं तर या लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त फटका जो बसलेला आहे तर तो महिलांना बसलेला आहे, जे की माणसांपेक्षाही जे काही पुरुष म्हणतो आपण त्यांच्यापेक्षा. त्याच्यानंतर जे काही कॅज्युअल वर्कर आहे तर ते 71% त्यांची जॉब लॉस झालेले आहे, जे की वुमेन म्हणतो. आणि 59% जे आहेत मेन यांचे जॉब लॉस झालेले आहे. आणि जे की सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी तर यांचे जे सजेस्ट केले तर त्यांनी जे काही सजेस्ट केलेलं आहे तेव्हा सांगितलेलं आहे त्या जे की सेंटर फॉर मॉनिटरिंग अँड इंडियन इकॉनॉमी, तर जे काही जॉब लॉसेस आहेत एप्रिल 2020मध्ये जास्त झालेले आहे. कोणत्या कम्पॅरिझनमध्ये, जर एप्रिल 2019 बघितलं आपण तर यावर्षी जास्त जॉब लॉसेस झालेले आहे. आणि जर वाटा बघितला तर लार्जर फॉर वुमेन देन मेन, जे की महिलांचा जास्त जॉब लॉस झालेला आहे कम्पेअर टू पुरुषांच्या. त्याच्यानंतर जे काही प्री कोविड-19ची सिच्युएशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे, जे काही आपल्याला ॲक्च्युअल जर वुमेनवरती काय इफेक्ट झालेला आहे कोविड-19मुळे, जर आपल्याला ते समजून घ्यायचं असेल तर त्याच्या आधी आपल्याला कोविड-19च्या आधीची सिच्युएशन आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर जे काही रायटर आहे तर ते एक्सपिरियन्स किंवा सांगतात, तर ते जे काही 10 वर्ष जे काही विलेज स्टडीज आणि त्याचनंतर कंडक्टेड केली होती, जर जे काही फाउंडेशन फॉर ॲग्रेरियन स्टडीज आहे तर यांच्या कोलॅबोरेशनना. त्याच्यानंतर जे काही नॅशनल लेबर फोर्स सर्वे आहे तर त्यांनी जे काही महिलांना आहे तर लेबर फोर्समध्ये कन्सिडर केलेलं नव्हतं, बट 2017-18मध्ये त्यांना ते तिथे लेबर फोर्समध्ये कन्सिडर करण्यात आलं. त्याच्यानंतर जे काही ऑफिशियल टाईम यूज सर्वे डेटा म्हणतो आपण, जो की नॅशनल स्टॅटिस्टिक ऑफिशियल्स असतं, त्यांनी जे काही त्यांनी कंडक्ट केला जो काही सर्वे असतो 2019ला, बट जे काही रिझल्ट असतो तो अवेलेबलच केलेला नाही आहे. त्याच्यानंतर
जे की विलेज लेवल टाईम यूज सर्वे आहे तर एक कर्नाटकाचा आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे तर जी काही ग्राउंड लेवल सिच्युएशन आहे तर ती दिलेली आहे. जी की ॲग्रिकल्चरचे 2 सीझन 17-18चा जो काही 2 सीझन असतात त्यामध्ये जे काही काम करतात त्याच्यामध्ये 24 तास आणि 7 दिवस जे काही काम करतात त्याचं इथं त्यांनी घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी बघितल्या तर कोणता जे की सिस्टीम नॅशनल अकाउंट जे आहे की इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर त्यांनी ती एक गोष्ट घेतलेली आहे आणि ते स्टँडर्ड यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर जर ॲक्च्युअल आपल्याला वर्करची डेफिनेशन आणि जी काही डेफिनेशन आहे तर ती तुम्हाला ही कुठेतरी तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायची, जेणेकरून तुम्हाला ती पाठही करून ठेवायची, जेणेकरून तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहू शकता. त्याच्यानंतर जी काही डेफिनेशन आहे वर्करची तर त्याची काय डेफिनेशन आहे, जे कुणी जास्तीत जास्त ज्यांचा टाईम आहे तर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्ये एका वीकमधला देतो त्याला वर्कर असे म्हणतात. त्याच्यानंतर जे काही टाईम यूज डेटा आहे तर त्याने जे काही सीझनल व्हॅरिएशन असतं वर्क जे असतं वर्क पार्टिसिपेशनमध्ये सीझनल व्हॅरिएशन असतं. आणि त्यानंतर जे काही आपण म्हणतो ऑलमोस्ट ज्या काही वुमेन्स आहेत तर त्या वर्करच्या डेफिनेशनमध्ये येतात. कोणत्या हार्वेस्ट सीझन जी काही कापणीचा सीझन असतो त्याच्यामध्ये वर्करच्या डेफिनेशनमध्ये ऑलमोस्ट सर्व वुमेन येतात. वुमेन म्हणजे महिला. त्याच्यानंतर जर बघितला तर रेग्युलर एम्प्लॉयमेंटसाठी जे काही क्रायसिस असतो तर तो काय आहे, ते जे काही रुरल वुमेन आहेत तर रेग्युलरली त्यांना क्रायसिस फेस करावा लागतो, जे की त्यांना रोजची काही एम्प्लॉयमेंट हवी असते. त्याच्यानंतर जे काही आपण बघतो वुमेन आर नॉट रिपोर्टेड ॲज वर्कर. कशामुळे तर फक्त त्यांना एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज नाहीत म्हणून ज्याचा अभाव आहे की एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीचा अभाव आहे म्हणून त्यांना काही रिपोर्ट जे काही वर्कर आहेत त्यांना वुमेनचं रिपोर्ट करत नाही. तर काय बघतो पण जे काही अकाउंट आहे त्याच्यात त्यांना लेबर फोर्सचा दर्जाच दिलेला नाही आहे. त्यामुळे जे काही वुमेन्स आहे तर त्यांना वर्कफोर्स म्हणून कन्सिडरच केलं जात नाही. त्याच्यानंतर जी काही एम्प्लॉयमेंट आहे जी की लॉकडाऊन आहे तर ह्या धर्तीवरती जे काही पॅन्डेमिक आणि लॉकडाऊन झालेलं आहे पॅन्डेमिकमुळं तर जे काही एम्प्लॉयमेंट आहे तर जो काही क्रायसिस असतो तो अजून जास्त इंटेन्सिफाईड झालेला आहे, अजून जास्त वाढलेला आहे. आणि जर आपण सेकंड फीचर बघितलं तर जे काही रुरल वुमेन्स वर्क आहे तर बघितलं तर सर्वात जास्त त्यांच्या घराच्या बाहेर जाऊन काम करतात, म्हणजेच त्या पार्टिसिपेट करतात पेड वर्कमध्ये, जे की दुसऱ्याच्या शेतावर जाऊन काम करतात. थोडे जर आपण काही एक्सेप्शन सोडले तर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जे काही रुरल हाऊसहोल्डचं काही जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये ज्या काही वुमेन आहेत तर त्यांना जे सर्वात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. म्हणजे काय की ज्या महिला पूर्णपणे सगळे जे काही सेक्शन असतात किंवा ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड जे काही असतं त्याच्यामध्ये वुमेन काम करतात त्यामुळे त्यांना सगळ्यात इन्क्लूड करणं गरजेचं आहे, जे की करत नाहीत. त्याच्यानंतर जर आपण थर्ड फीचर बघितलं तर जे काही यंगर आणि जे काही एज्युकेटेड वुमेन्स आहेत तर त्यांचं जे काही जॉबचं बघण्याचं असतं, त्यांना ॲस्पायर असतं, त्यांच्याकडे स्किल असते, त्यामुळे ते जे काही नॉन ॲग्रिकल्चर वर्क्स आहे तिथं जास्त प्रेफरन्स करतात आणि ॲग्रिकल्चर कामामध्ये त्या जास्त जात नाहीत. त्याच्यानंतर जर ओल्डर वुमेन बघितल्या आपण तर त्या जास्त एंगेज असतात मॅन्युअल लेबरमध्ये. त्याच्यानंतर जर आपण फोर्थ फीचर बघितला तर जे काही वुमेन्स आहेत तर थोडे काही एक्सेप्शन सोडले काही थोडे तर त्याच्यानंतर जे काही मेन आणि वुमेन असतात त्यांना इक्वल पगार ज्याला का आपण वेजेस म्हणतो किंवा मजुरी देतं, जे की ते इक्वल नसतं. तिथं कुठंतरी पुरुषांना जास्त आणि महिलांना कमी दिलं जातं. त्याच्यानंतर जो काही गॅप आहे फिमेल आणि मेलच्या वेजेसमध्ये, म्हणजेच जे काही पैसा देतात कामाचा जो काही मोबदला त्याच्यामध्ये जो काही आहे तो नॉन ॲग्रिकल्चर जे काही आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त आहे. आणि जे की आता ग्रोईंग सोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, नवीन एक सोर्स उभारून येतोय जो एम्प्लॉयमेंटसाठी, तिथं जास्त प्रमाणात त्यांचा काही वेजेस म्हणतात त्याच्यात भेदभाव केला जातो. आणि फायनली जे काही इम्पॉर्टंट फीचर आहे रुरल इंडियाचं तो वुमेन्स वर्क डे. जे काही वुमेनचं वर्क आहे ते काय आहे, त्याच्यानंतर वुमेन ज्या आहेत त्या जास्तीत जास्त इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीमध्येच असतात. त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आणि जे काही केअर असतात, आता आपण बघणारच आहोत अलाइड फील्डच्या जे काही केअर असतात तेवर. त्याच्यानंतर त्या कुकिंग स्वयंपाक करतात, स्वच्छता करतात, जे काही लहान मुलांचा सांभाळ करणं आणि जे काही घरातले वृद्ध माणसं आहेत त्यांचीही काळजी करणं, ह्या सर्व गोष्टी महिला करतात. त्याच्यानंतर आपण जर पुढचा पॉईंट बघितला जर की FAS टाईम यूज सर्वे आहे तर त्यांनी टोटल अवर जे वुमेन करतात तर त्यांचं टोटल
आवर किती असतात किंवा तास किती असतात ते त्यांनी इथे एक आपल्याला शो केलेलं आहे. तर जर बघितलं तर 61 म्हणजे 61 आवर टू 88 आवर्स त्या लीन सीझनमध्ये काम करतात. लीन सीझन म्हणजे कोणता, तर मी इथे घेतलेला आहे एक समजावं म्हणून. मार्च टू मे जे दिलं खाली तो लीन सीझन असतो, तर त्याच्यामध्ये ते 61 आवर टू 88 आवर्स काम करतात. आणि जर मॅक्झिमम बघितलं तर 91 आवर काम करतात आणि डेला ते 13 आवर्स म्हणजे 13 तास काम करतात. आणि जो काही पीक सीझन असतो म्हणजे जिथं काही सर्वात जास्त काम असतं त्यावेळेला, आणि त्यापेक्षा जर 60 आवर म्हणजे 60 तासापेक्षा एका वीकमध्ये महिला काम करत नाही, म्हणजे 60पेक्षा जास्त 60 आवरपेक्षा त्यांचं जास्तच काम असतं एका 1 वीकमध्ये बघितलं आपण तर. आणि जर आपल्याला हे ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे तर ॲक्च्युअल खरीप क्रॉप काय असतात, रबी क्रॉप किंवा झेड क्रॉप, आणि सीझन कोणते असतात तर ते बघूयात. जे की आपण रेनी सीझन म्हणतो त्याला खरीप सीझन म्हणतो. त्याच्यात खरीप क्रॉप घेतले जातात तो जून टू सप्टेंबर असतो. आणि जो काही आपण विंटर सीझन जे असतं त्याला जे काही रबी सीझन असतो तो विंटर सीझनमध्ये असतो आणि त्याच्यात रबी क्रॉप्स घेतले जातात ऑक्टोबर टू मार्च. आणि झेड क्रॉप घेतले जाते ज्याला झेड सीझन म्हणतात किंवा समर असतो मार्च टू जून, ह्यामध्ये ते घेतलं जातात. आणि यालाच लीन सीझनही म्हणतात जे की मार्च टू मे असतो. तर हे झालं आपलं जे की आपल्याला एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन असायला हवी. त्याच्यानंतर लॉकडाऊन आणि जॉब यांचं काय संबंध आहे किंवा लॉकडाऊन आणि जॉब याचं काय एक आपण बघू शकतो. त्याच्यानंतर जे काही लॉकडाऊनचा इफेक्ट आहे तर रुरल वुमेन्स आहे त्यांच्या एम्प्लॉयमेंटवरती जास्त झालेला आहे. जे काही FAS जो काही सर्वे कंडक्ट केला तर त्यांनी काय सांगितलं, जे की त्या सर्वेत सांगितलं गेलं जे की काही पार्ट जो की इंडियाचा पार्ट आहे तो रेनफेड ॲग्रिकल्चर आहे. म्हणजेच की जास्त जी काही पार्ट आहे तो पावसाच्या शेतीवरती अवलंबून आहे, ज्याला की इरिगेशन सोर्स असा नदी किंवा वेल किंवा असं दुसरं काही नाही आहे, फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर तिथे काय होतं तर ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी लीन मंथमध्ये होत नाही, जे की मार्च टू मे आपण बघितलंच. लीन मंथमध्ये तिथे नो ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी म्हणजे कुठली ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी होत नाही. त्याच्यानंतर जर बघितलं सम पार्ट ऑफ इंडियाचा तर इरिगेटेड ॲग्रिकल्चर आहे आणि तिथे हार्वेस्ट ऑपरेशन जास्त रब्बी वीट म्हणजे रब्बी सीझनमध्ये वीट घेतला जातो. आपण बघितलंच मागे रब्बी म्हणजेच आपला जो ऑक्टोबर टू मार्च जो की विंटर सीझन असतो आणि त्याची जी काही हार्वेस्टिंग असते ती नॉर्थ इंडियामध्ये जास्त की वीट जास्त प्रमाणात होतं. तर तेही मेकॅनाइज्ड म्हणजे मशिनीने केले, मशीन जे असतात त्याच्या थ्रू करून घेतली जाते जी काही हार्वेस्टिंग असते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण लॉकडाऊनमध्ये तर जे काही हार्वेस्ट ऑपरेशन असतात व्हेजिटेबल्स म्हणजे काय घेऊ शकतो आपण, जे की फळभाज्या म्हणतो आपण किंवा फळभाज्या हे जे काही असतं त्यांची हार्वेस्टिंग करायची, त्यांना कापणी करायची किंवा त्यांची आपण जर फॉर एक्झाम्पल घेतलं वांगी, त्यानंतर मिरची, त्यानंतर टोमॅटो हे जर घेतलं तर त्यांना तोडावं लागतं आपल्याला. आणि त्याच्यानंतर हे जे काही झालेलं आहे तर तिथं फॅमिली लेबरच जास्त प्रमाणात काम करतात. जे काही हायर्ड लेवल आहे त्यांना कुठेतरी कमी केलं का, तर जे काही इन्फेक्शनची भीती आहे त्यामुळे जे काही हायर्ड लेबर असतात म्हणजे जे काही पैसे देऊन पे करून लेबर आणले जातात त्यांना काही प्राधान्य दिले नाही, घरच्या घरीच ते कामं करून घेतल्या गेली. त्याच्यानंतर जी काही महिलांच्या बाबतीत बघितलं तर जी काही एम्प्लॉयमेंट ती कुठेतरी एम्प्लॉयमेंट जे अवेलेबल व्हायला पाहिजे होती ती कुठेतरी लिमिटेड झाली, जे काही लॉकडाऊनचा पिरियड आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर जे काही आपण बघितलं तर जे काही लॉकडाऊनमुळे जे काही एम्प्लॉयमेंट आणि इन्कम ॲक्टिव्हिटीज आहे याच्यावरती ॲडव्हर्सली इफेक्ट झालेला आहे. आणि अजून एक जे काय आपल्या मनामध्ये असतं की फक्त ॲग्रिकल्चरमध्ये फक्त शेतीत काम करणं किंवा फार्मर म्हणजेच पूर्ण फार्मर शेतीत काम करतो यालाच फक्त ॲग्रिकल्चर म्हणतात, तर हा आपला गैरसमज आहे. तर ॲग्रिकल्चरची डेफिनेशन खूप मोठी आहे आणि जे काही ॲग्रिकल्चर आणि अलाइड फील्ड्स असतात जसं की ॲनिमल रिअरिंग, फिशरीज आणि फ्लोरिकल्चर, जे की ॲनिमल रिअरिंगमध्ये असतं पशुपालन व्यवसाय, त्याच्यानंतर फिशरीमध्ये असते मत्स्य उत्पादन आणि फ्लोरिकल्चरमध्ये असतं की फ्लावरचं कल्टिवेशन करणं, ज्या की आपण त्याला फुलबाग म्हणतो. तर ह्या ज्या काही सर्व अलाइड ॲक्टिव्हिटीज असतात ह्या सर्व मिळून ॲग्रिकल्चर होतं. त्यामुळे आपण जर डेफिनेशन काही लिहित असो तर ॲग्रिकल्चर म्हणजे फक्त शेती करणं इथपर्यंतच मर्यादित नाही आहे, तर ह्या सर्व गोष्टीवरती ॲडव्हर्सली इफेक्ट झालेला आहे लॉकडाऊनमुळे. त्याच्यानंतर जर बघितलं आपण तर जे काही विलेज स्टडी आहे तर तिथे जे काही हाऊसहोल्ड ओन ॲनिमल्स असतात जे की घरामध्ये जे काही यूज करण्याचे प्राणी असतात तर त्याच्यामध्ये कोणते असतात तर मिल्च कॅटल लक्षात घेणे गरजेचं आहे. मिल्च म्हणजे
की जे दूध देणारे प्राणी ॲनिमल्स आहेत ते, आणि जे जास्त कमर्शियल पर्पजसाठी किंवा आपण जे काही डेअरीमध्ये घालतो नेऊन त्याला जे काही दूध देतात त्याला मिल्क कॅटल असं म्हणतात. त्यानंतर चिकन, जे की चिकनपासून चिकनचं जे आहे ते, त्याचनंतर गोट आणि जे काही आहेत हे सर्व, त्याच्यामध्ये वुमेनचं पार्टिसिपेशन जास्त असतं. हे जे काही लेबर प्रोसेस वुमेन जास्त करतात, त्यांची स्वच्छता, पाणी वगैरे हे जे काही असतं त्यांची रिअरिंग करणं हे महिला जास्त करतात. त्याचनंतर जर आपण बघितलं लॉकडाऊनच्या काळामध्ये जे काही मिल्कची डिमांड आहे ती 25% कमी झालेली आहे. तर का, जे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स असतात ते पूर्णपणे क्लोज झालेले होते, त्यामध्ये जी मागणी कुठेतरी कमी झाली आणि त्याला जे काही कमी झालं त्यामुळे. आणि जर आपण बघितलं तर याचं रिफ्लेक्शन कुठे दिसतं किंवा याचा लॉस कुठे झालेला आहे, तर जे काही दूध आहे ते लोअर क्वांटिटीजमध्ये विकल्या गेलं आणि जे काही विकल्या गेलं त्याची किंमतही कमी भेटली, कारण डिमांडच कमी असल्यामुळे. तर दोन्ही ठिकाणी इथे त्याचा म्हणजे अफेक्ट झालेला आहे, जे की आपण डेअरीचं म्हणतो. त्याच्यानंतर जे की बघितलं, जे की अक्रॉस कंट्री ज्या वुमेन आहेत त्या कॉपरेटिव्समध्ये आपलं दूध सोल्ड करणं प्रेफर करतात, तर ते पूर्णपणे न म्हणता कुठेतरी श्रंक झालेलं आहे, कुठेतरी कमी झालेलं आहे. त्याच्यानंतर फिशरचं बघितलं तर मोस्टली काय करतात, जे मेन असतात ते समुद्रात जातात आणि मासे पकडून आणतात, पण तिथे एक लॉकडाऊनमुळे हे पूर्णपणे बंद झालेलं होतं. जे फिशर्स असतात ते समुद्रात गेले नाहीत आणि त्याचनंतर ज्या वुमेन असतात ते जे काही फिश असतात त्यांची विक्री करतात आणि जे काही फिश प्रॉडक्ट्स असतात ते बनवतात, बट ते फिशची कुठेतरी घेऊनच आले नाही, त्यामुळे सेल करणंही नाही आणि त्याचनंतर त्याचे प्रॉडक्ट्सही बनवले गेले नाही. आणि जर आता बघितलं तर नॉन ॲग्रिकल्चर जॉब कोणते आहे ते सडनली म्हणजे अचानकपणे बंद झाले, जसे की कन्स्ट्रक्शन साईट, ज्या की जिथं की बांधकाम चालू असायच्या त्या साईट बंद झाल्या. त्यानंतर जे काही वीट बनवतात त्याला वीट भट्टी म्हणतात तेही बंद झाली. त्यानंतर पीटी स्टोअर, त्यानंतर अँड इटरीज म्हणजे जे काही खाण्याचे ठिकाण असतात तेही बंद झाले. त्याचनंतर जे काही लोकल फॅक्टरीज असतात छोट्या छोट्या आणि अदर इंटरप्राइजेस हे पूर्णपणे बंद झालेलं होतं, जे की लॉकडाऊनची परिस्थिती होती त्यामुळे. त्याचनंतर जे रिसेंट इयरला जे काही बघितलं आपण, जे काही मोर दॅन 1/2 वर्कर्स ज्या काही आहेत त्या अकाउंटेड आहेत कशा, जे काही पब्लिक वर्क्स असतात त्याच्यासाठी. बट जर बघितलं तर जे काही MG नरेगाज आहे त्याच्या माध्यमातून त्यांना काही जी एम्प्लॉयमेंट हवी तर ती कुठेतरी कमी आहे आणि त्यामुळे कमी होती, जी की लेट एप्रिल, काही एप्रिलच्या शेवटपर्यंत आपण म्हणू की ती कुठेतरी कमी होती. त्यानंतर त्यांना तिथे कुठेतरी काम दिलं गेलं. त्याच्यानंतर जे काही पहिला महिना होता, फर्स्ट मंथ ऑफ लॉकडाऊन, तर नॉन ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज ज्या होत्या तर एम्प्लॉयमेंट होत्या तिथं वुमेनची ती पूर्णपणे टोटल कोलॅप्स झालेली होती. आणि त्यामुळे जे काही मे मंथ होता तर त्यामध्ये जी काही MG नरेगाचं आहे एम्प्लॉयमेंट तिथे जास्त मोठ्या प्रमाणात डिमांड क्रिएट झाली. आणि त्याच पुढचं जर बघितलं तर जे काही सोर्स ऑफ वुमेन्स गव्हर्नमेंट, जे की वुमेनचा जे काही एम्प्लॉयमेंटचा सोर्स आहे आणि तो जो काही सध्याचा नवीन सोर्स म्हणू शकतो आपण त्याला, जे तर गव्हर्नमेंट स्कीम आहे. काही डिकेडपासून जे काही गव्हर्नमेंट स्कीम अंतर्गत महिलांना एम्प्लॉयमेंट भेटते आणि ती कुठे, तर हेल्थ आणि एज्युकेशन सेक्टरमध्ये. तर हेल्थमध्ये बघितलं तर ज्या काही अंगणवाडी हेल्थ आणि एज्युकेशन ज्या काही अंगणवाडी वर्कर्स आहेत तर त्या, आणि त्याचनंतर मिड डे मील कुक ज्या काही मुलांना भात वगैरे किंवा जे खाऊ असतात ते शिजवण्याचं काम करतात, तर मिड डे मील मध्यान्ह भोजन म्हणतो आपण त्याला, तर तिथे कुठेतरी त्यांना काम भेटलेलं आहे. त्याचनंतर ही जी एवढी पॅन्डेमिक आलेली होती, एवढी महामारी, त्याच्यामध्ये ज्या काही वुमेन्स आहेत त्यांनी फ्रंटलाईन हेल्थ वर्कर म्हणून काम केलं, की आशा, ज्याला आपण ॲक्रेडिटेड सोशल हेल्थ ॲक्टिव्हिस्ट म्हणतो, त्याच्यात 90% महिला आहेत आणि त्यांनी फ्रंटलाईन हेल्थ वर्कर म्हणून काम केलेलं आहे. आणि इवन त्यांना रिकग्नाइजही केलं जात नाही ॲज अ वर्कर म्हणून. आणि त्यांची जी काही पेड असतं, ज्यांना पेमेंट असतं त्यांचं त्यांना रेग्युलर वेजही त्यांची मिळत नाही. त्याच्यानंतर जे काही हेल्थ आणि न्यूट्रिशन याचा इफेक्ट काय होणार आहे, तर जे काही एम्प्लॉयमेंट लॉकडाऊनमुळे एम्प्लॉयमेंट रेड्यूस झालेली आहे. त्याचनंतर जे काही अलाइड ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज आहे त्याही कुठेतरी कमी आहेत. आणि जे काही म्हणतो नॉन ॲग्रिकल्चर एम्प्लॉयमेंट स्टँड स्टिल झालेली आहे, थांबलेली आहे. तर याचं खूप मोठं बर्डन जे काही वुमेन आहे त्यांच्यावरती येणार आहे. त्याचबरोबर जे काही ऑल मेंबर ऑफ द फॅमिली घरी असल्यामुळे सगळे मेंबर एकत्र आलेले आहे. त्याच्यानंतर शाळांना सुट्ट्या असल्यामुळे आपली मुलंही जे की स्कूलमध्ये असतात ते घरीच आहेत. त्यामुळे जे काही कुकिंग, क्लिनिंग, चाइल्ड केअर
एल्डरली केअर म्हणजेच स्वयंपाक करणे, स्वच्छता, मुलांचा सांभाळ करणे, जे काही घरातले मोठी माणसं आहेत त्यांचाही सांभाळ करणे, काळजी घेणे, हे सगळं महिलांवरती येऊन म्हणजेच त्यांना बर्डन आलंय. त्याच्यानंतर आपण ज्याला की डबल बर्डन म्हणतो, म्हणजे इथेही काम करायचं घरात आणि परत शेतीत जाऊनही काम करायचं. त्याच्यानंतर ते असं आपल्याला एक डाऊटच नाही आहे, जी की वुमेन आहे ते पूर्णपणे खूप चांगल्या पद्धतीने टॅकल करतात. त्यांना जे काही इन्कम सोर्स आहे तोही कमी झालेला आहे, त्यात ते जे काही बजेट आहे त्यांचं टाईट झालेलं आहे. त्याच्यानंतर जे काही घरातलं हाऊसहोल्ड आहे तेही मॅनेज करत आहे आणि याचा परिणाम काय होणार आहे, जे की लॉंग टर्म इफेक्ट काय होणार आहे, जी की वुमेनची फिजिकल आणि मेंटल हेल्थ आहे त्याला कुठेतरी चॅलेंजेस क्रिएट होणार आहे इमोशनली, आणि त्याच्यानंतर जे काही फिजिकल वर्क म्हणतो यासाठी. आणि ज्या की महिला ऑलरेडी मालन्यूट्रिशन्स असतात, जसं की रुरल वुमेन्स असतात, त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्या म्हणजे त्यांच्यात मालन्यूट्रिशन असतं. जसं की मालन्यूट्रिशन काय असतं, तर ओव्हर किंवा जास्त खाणं किंवा कमी खाणे, त्याच्यामुळे जे काही मालन्यूट्रिशन क्रिएट होतं. तर जे काही रुरल वुमेन्स असतात त्यांच्यात कमी खाण्यामुळं किंवा त्यांना न्यूट्रिशियस न मिळण्यामुळं ते मालन्यूट्रिशियस झालेले असतात. त्याच्यानंतर जे की न्यू रोडमॅप करणं गरजेचं आहे. यासाठी जे काही पॉलिसी मेकर आहे त्यांनी एक न्यू रोडमॅप करणं गरजेचं आहे. जर आपण बघितलं तर तुझं काही पिक्चर आहे जे काही रुरल लेबर मार्केट आहे, तर त्याचं जे काही पिक्चर आहे ते रिड्रॉ करणं काहीतरी चांगलं असेल, डेव्हलपमेंट होईल असं, आणि त्याच्यामध्ये जे काही वुमेनचं कॉन्ट्रीब्युशन असेल त्यांनाही इन्क्लूड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही इमिडिएटही करू शकतो, शॉर्ट रन प्रोव्हिजनही करू शकतात आणि एम्प्लॉयमेंट वुमेनला जनरेट करून देऊ शकतात. त्याच्यानंतर MG नरेगाची स्कीम आहे, तर त्याच्यामध्ये एक्सपान्शन करणं, त्याच्यानंतर मीडियम आणि लॉंग टर्म प्लॅन क्रिएट करणं आणि जे काही वुमेन स्पेसिफिक एम्प्लॉयमेंट आहे तर ती जनरेट करणे. त्याचबरोबर जे काही स्किल ऑक्युपेशन्स आहे ते क्रिएट करणे, बिझनेसमध्ये त्यांना जे काही छोटे छोटे बिझनेस असतात त्यामध्ये संधी देणे आणि न्यू एंटरप्राइजेस क्रिएट करणं, हे पॉलिसी मेकरला लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे काही हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे कंट्रीमध्ये ते एक्सपान्शन करणं आणि त्यामध्ये वुमेनला पार्टिसिपेशन करणं. आणि जर आपण बघितलं तर सध्याच्या जे काही सिग्निफिकंट रोल प्ले करताय हेल्थ केअरमध्ये आपल्या वुमेन, आणि जे काही ग्रासरूट लेवलला जाऊन बघितलं त्यांना इव्हन रिकग्नाइजही केलं जात नाही ॲज अ वर्कर म्हणून, आणि त्यांचं वेजेस आहेत तेही त्यांना त्यांच्या पेड केले जात नाही. त्याच्यानंतर जर आपलं जे काही फायनान्स मिनिस्टर आहेत तर त्यांनी जे काही रुरल इन्फ्रास्ट्रक्चरचं काही एक्सपान्शन करण्याच्यासाठी अनाऊन्समेंट केलेली आहे, तर त्यांना एक अटेन्शन देणं गरजेचं आहे. कुठे, तर सेफ आणि इझिली जे काही वुमेन्स आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट करणं, वुमेन आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट करणं, त्यांच्या घरापासून तर जे काही त्यांचं कामाचं ठिकाण आहे त्यांना सेफ आणि इझी ट्रान्सपोर्ट करणं. त्याच्यानंतर हे जे काही लॉकडाऊन आहे ते लिफ्ट होईल, ते लॉकडाऊन कधीतरी निघून जाणार आहे. त्याच्यानंतर जे काही इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आहेत त्या वाढणार आहेत, आणि जे काही यंग, त्यानंतर जे काही मुलं, त्याच्यानंतर जे काही ओल्ड, जे काही घरातले मोठे माणसं असेल ते घरातच राहणार आहेत. तर जे काही कोविड-19चं इन्फेक्शन आहे तर ते स्प्रेड होऊ शकतं, कारण जे काही वुमेन वर्कर वगैरे आहे तर त्या बाहेर जाणार, त्यानंतर माहीत नाही, त्यानंतर घरी आल्याच्या नंतर जे काही ओल्ड, जे काही वृद्ध असतात, त्याच्यानंतर घरातले जे मुलं असतात लहान, तर त्यांना इन्फेक्शनचं स्प्रेड होऊ शकतं. त्यामुळं ते लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे जे काही महिला आहेत तर त्यांना डबल बर्डन होणार, कारण त्यांना जे काही अर्नर म्हणजे काहीतरी कमवण्यासाठी बाहेर जायचं आणि घरी येऊन परत जे काही केअर म्हणून जे काही केअर करायची तीही करायची आणि घरचे काम आहे, त्यामुळे डबल बर्डन होणार आहे. तर काय करणं, त्यानंतर गव्हर्नमेंटला या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे की स्कूल चिल्ड्रन आणि जे काही एल्डरली आहेत, जे काही मोठे माणसं, तर वृद्ध म्हणतो, तर त्यांच्यासाठी जे काही हेल्दी मील आहे त्याची कुठेतरी सोय करून देणं किंवा व्यवस्थित त्याला कुठेतरी काहीतरी स्कीम आणणं, आणि त्यामुळे काय होईल, जे काही होम कुकिंग आहे त्याचं जे काही टास्क आहे ते रिड्यूस होईल कुठेतरी आणि कमी होईल, आणि त्या महिलांवरती त्याचं बर्डन कमी येईल. त्याचबरोबर हा टाईम असा आहे की आपण जे काही महिला आहेत आपल्या जे काही इकॉनॉमीमध्ये पार्टिसिपेशन असतं त्यांचं, जे काही ॲग्रिकल्चर म्हणतो, तर त्याच्यामुळे त्यांना इक्वल पार्टनर किंवा त्यांना इक्वल जे काही आपण म्हणतो मेनच्या बरोबर त्यांना इक्वल पार्टनरशिप देणं गरजेचं आहे. आणि जी काही आपली रुरल इकॉनॉमी आहे ती कुठेतरी ट्रान्सफॉर्मिंग करायची, तर आपल्याला वुमेनलाही तेवढंच रेकग्नाईज करणं गरजेचं आहे. तर हे झालं आर्टिकल. आणि अजून 1-2 पॉईंट जे काही वुमेन फेमिनायझेशन म्हणतो, तर वुमेन ज्या आहे तर त्या ॲग्रिकल्चरमध्ये सर्वात जास्त काम करतात, तर का ज्या महिला आहेत तर त्या
घरी असतात आणि त्यांचे जे काही पुरुष म्हणतो आपण कामानिमित्ताने बाहेर जातात, त्यामुळं त्यांच्यावरती घरचं जेवढं काही शेतीतलं काम आहे त्यांच्यावर येतात आणि त्यामुळे महिला काम करतात. तर जे काही आपल्या पॉलिसीज आहेत तर गव्हर्नमेंटला महिलाच्या ओरिएंटेड ठेवून त्या पॉलिसीज क्रिएट करणं गरजेचं आहे. आणि आत्ता जर बघितलं तर आपल्याला सर्वात जास्त जे काही ॲग्रिकल्चर आहे त्याचा लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त ॲग्रिकल्चरवरती आपण कालही आर्टिकलमध्ये बघितलं, जे काही फर्टिलायझर वगैरे आहे त्याचा सर्वात जास्त यूज झालेला आहे. आणि ती जी काही इंडस्ट्री आहे वाढलेली आहे. बाकी सर्व कुठेतरी कमी झालेले आहेत, बट ती इंडस्ट्री वाढलेली आहेत. तर आपल्या लक्षात येईल की ॲग्रिकल्चरचं खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे जे काही गव्हर्नमेंट आहे त्याला ॲग्रिकल्चरच्या पॉलिसी बनवताना अशा वुमेन ओरिएंटेड बनवाव्या लागणार आहेत. आणि जे काही आपल्याला रुरल इकॉनॉमी आहे ते ट्रान्सफॉर्म करायचे आहे. तर जर हे झालं आपल्या आर्टिकल विषय आणि मी सर्व आर्टिकल समजावून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटतंय की यातला कोणता पॉईंट राहिलेला आहे आणि तुम्हाला समजलेला नाही, तर तुम्ही तो कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणि मी खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करा, जेणेकरून नेक्स्ट तुम्हाला जे लेक्चर येईल त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कारण की हे जे काही मराठीतलं मटेरियल आहे ते खूप कमी अवेलेबल आहे आणि त्याचा तुम्हालाही फायदा व्हावा, तुमच्या फ्रेंडलाही फायदा व्हावा, त्यासाठी तुम्ही शेअर करा. आणि हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.